आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत पवित्र पोर्टलवर आतापर्यंत जे आहे एकूण किती जागांची जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, तसेच यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, त्यानंतर महापालिका आणि खाजगी संस्था यांच्या एकूण किती जागांची जाहिरात सध्या फायनल झालेली आहे याची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आत्तापर्यंत पवित्र पोर्टलवर जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित जे संस्था आहेत त्यांनी जे जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या आहे आणि त्याला ज्या मान्यता मिळालेल्या आहे, तर त्यामध्ये एकूण 14 जिल्हा परिषदांनी जे आत्तापर्यंत त्यांचे जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या असून त्याला शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने मान्यता देखील देण्यात आलेली आहे। त्यानंतर एकूण जे नगरपालिका आहेत आत्तापर्यंत 15 नगरपालिका यांनी जाहिरात त्यांच्या तयार करून जे पुढे फॉरवर्ड केलेले आहे। त्यानंतर 2 MNP देखील आहेत यामध्ये आणि 125 खाजगी संस्था आहेत। म्हणजेच असे सर्व मिळून जवळपास 156 इथे व्यवस्थापन आहेत त्यांच्याकडून जे आत्तापर्यंत 7,720 एकूण जे पदे शिक्षकांची मागणी करण्यात आलेली आहे। त्यांची जाहिरात जे आहे अंतिम झालेली आहे आणि शिक्षकांचे रिक्त जागा भरण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसाठी शिक्षण विभागाकडून जे आहे त्याला अंतिम मंजुरी देखील मिळालेली आहे। म्हणजे जवळपास मित्रांनो, जिल्हा परिषदेचे CEO असतील, त्यानंतर महापालिकेचे कमिशनर असतील किंवा खाजगी संस्था यांचे डेप्युटी डायरेक्टर वगैरे ज्यांच्या मार्फत यांचे जाहिराती ज्याला मान्यता दिली जातात, तर त्या सर्वांच्या वतीने हे सर्व जाहिराती जे पवित्र पोर्टलवर अंतिम झालेले आहेत आणि जवळपास याचा आकडा जे 7,720 इतका आहे। तर यामध्ये मराठी माध्यमाची किती पदे आहेत ते देखील आता आपण पुढे बघणार आहोत। आणि आता लवकरच जे स्थानिक स्वराज्य संस्था जे इतर असतील, म्हणजे ज्यांचे 14 जिल्हा परिषद वगळून जे इतर जिल्हा परिषद असतील आणि महापालिका, नगरपालिका जे असतील, खाजगी संस्था अजून असतील, तर त्या सर्वांचे जे जागा अपलोड केलेल्या जाहिरातींचे शिक्षण विभागाकडून जे अंतिम मंजुरी त्याला देखील लवकरच मिळणार आहे। म्हणजे जोपर्यंत खालून म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांच्याकडून खालच्या स्तरावरून वरती जे पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकली जात नाही, तोपर्यंत त्याला मान्यता देता येत नाही। आणि हा काम जे सध्या राज्यामध्ये युद्ध पातळीवर देखील सुरू आहे, कारण आता 10 तारखेची डेडलाईन देखील यांना देण्यात आलेली आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी। त्यानंतर जे शिक्षण विभागाकडून या सर्व जागांचा आकडा जे आहे आढावा घेतला जाईल आणि त्याची आकडेवारी जाहीर करून पवित्र पोर्टलवर सर्व जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील। अजून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यात येत आहे, परंतु ते प्रसिद्ध करण्यात येत नाही, कारण सर्वांच्या जाहिराती अगोदर जे आहे पवित्र पोर्टलवर ते घेत आहेत। तर दैनिक सकाळ टाइम्स जे आहे पुणे एडिशन यांच्यामध्ये आज एक महत्त्वाची या संदर्भातली बातमी आलेली आहे। शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध। परंतु मित्रांनो, ही जाहिरात सध्या उमेदवारांसाठी प्रसिद्ध झालेली नाही, परंतु याला हेडलाईन जे आहे पत्रकारांनी दिलेली आहे। परंतु मित्रांनो, हे सध्या जाहिरात तयार झालेल्या आहेत, पवित्र पोर्टलवर अंतिम झालेले आहेत। यामध्ये आपण ज्याप्रमाणे बघितलं की 14 जिल्हा परिषद असतील आणि महापालिका असतील, 15 2 MNP असतील आणि 125 संस्था असतील, तर यांनी एकूण असे 156 हे व्यवस्थापन झालेले आहेत। यांनी 7,720 पदांसाठी जे आहे जाहिराती तयार करून शिक्षण आयुक्त कार्यालय यांचं जे पवित्र पोर्टल आहे त्यावर फायनल त्यांनी पाठवलेलं आहे, त्याला मान्यता देखील मिळालेली आहे। यामध्ये शिक्षण आयुक्त साहेबांचा महत्त्वाचा स्टेटमेंट जे आहे पेपरमध्ये त्यांनी दिलेला आहे, त्यांची बाईट आलेली आहे की जवळपास त्यांचं पण म्हणणं तेच आहे की 14 ZP, 15 NP, 2 MNP, त्यानंतर 125 संस्था असे एकूण 156 व्यवस्थापन यांच्याकडून आत्तापर्यंत 7,720 इतक्या जागांची जी आहे जाहिरात देण्यात आली आहे। आणि सध्या सर्व व्यवस्थापन यांच्याकडून जे अजूनही पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई सध्या सुरू आहे, असे त्यांचे प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी जे आहे 6,845 मित्रांनो, इथे हा जो आकडा आहे आपल्याला 7,720 जो दिसत आहे, तर त्यामध्ये 6,845 इतके जे जागा आहे यामध्ये, म्हणजे 7,720 पैकी 6,845 जागा शिक्षकांचे जे आहेत तर ते मराठी माध्यमाचे आहे, अशी आयुक्त साहेबांनी यामध्ये माहिती दिलेली आहे। आणि त्या पदांची जाहिरात सध्या निघालेली आहे, म्हणजे पवित्र पोर्टलवर ते अपलोड झालेले आहेत। त्यानंतर माध्यमनिहाय बिंदू नामवाली असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र जाहिराती असतात, असं त्यांचं यामध्ये म्हणणं आहे। म्हणजे इंग्रजी माध्यमांना जी जागा सध्या येत आहे पवित्र पोर्टलवर, तर ते त्यांचे माध्यमनिहाय बिंदू नामवाली असल्याने येत आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत 7,720 इतके जागांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली आहे। यानंतर त्यांचं यामध्ये म्हणणं आहे की आता जे उरलेले हे असतील, संस्था असतील किंवा ZP असतील, MNP असतील, NP असतील, या सर्वांची जाहिरातीचं काम सध्या सुरू आहे। लवकरच त्यांना देखील मान्यता दिली जाईल। यामध्ये
बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 156 व्यवस्थापन यांच्याकडून 7,720 शिक्षकांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जे आहे असणारे उमेदवार यांनी आणि पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड केलेले उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बहुप्रतिष्ठित शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे, अशी बातमी त्यांनी छापलेली आहे. 2022चे टेटनुसार जे ही भरती होत आहे अशी यामध्ये काही माहिती दिलेली आहे. त्यानंतर जे डी-एड बी-एड स्टुडंट असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष आहे संतोष मगर सर यांनी एक इथे बाईट दिलेली आहे की राज्यातील विविध व्यवस्थापन यांच्याकडून जे शिक्षक भरतीची जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. अद्याप पूर्ण जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. त्यात इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी वेगळी जाहिरात देण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारकांवर अन्याय होणार आहे, अशी प्रतिक्रिया संतोष मगर डी-एड बी-एड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी दिलेली आहे. यानंतर दुसरी प्रतिक्रिया देखील यामध्ये जे आहेत युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनाचे जे अध्यक्ष आहे संदीप कांबळे सर यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जाहिरात अधिकृतदृष्ट्या प्रसिद्ध झाल्याने आनंद होत आहे, परंतु इंग्रजी माध्यमाचा उमेदवारांनी मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदांसाठी पात्र केल्याने त्यांना जास्त संधी मिळणार असून मराठी माध्यमाच्या उमेदवारांना अन्याय होणार आहे. मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे, अशी त्यांनी जे आहे ते प्रतिक्रिया दिलेली आहे. खाजगी संस्थांच्या जाहिराती पुढील टप्प्यात येणार असल्याने शिक्षक भरती फसवी होणार की काय असा प्रश्न पडलेला आहे, असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, सध्याची घडीला इतकीच महत्त्वाची अपडेट्स आहे की 156 व्यवस्थापनांचे जाहिराती फायनल झालेल्या आहेत. त्यामध्ये 7,720 जागांची जाहिराती फायनल झालेल्या असून उर्वरित काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास 10 तारीख त्यांना जे शेवटची देण्यात आली आहे, अशी मीटिंगमध्ये काहीतरी त्यांना सांगितलेले आहेत की तुम्ही 10 तारखेच्या अगोदर सर्व तुमची जाहिरातीची कामे पूर्ण करून घ्यावी. तर मित्रांनो, एकूण सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि संस्था यांचे जाहिराती आल्यानंतर आपल्यासमोर जे आकडा येणार आहे, तर ते सर्व जागांसाठी आता शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे आणि एकच दिवशी जाहिरात जी आहे त्याची प्रसिद्धी केली जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आशा करूया की उरलेले ZP वगैरे जे असतील, संस्था असतील, तर त्यांनी तातडीने त्यांची जाहिराती तयार करून पवित्र पोर्टलवर द्यावी आणि आयुक्तालयाच्या वतीने तात्काळ त्याबाबतची कारवाई करून लवकरात लवकर जास्तीत जास्त जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध व्हावी, अशीच आपण इथे अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही महत्त्वाची अपडेट्स होती म्हणून याचा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. जर आपले काही कमेंट असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता.